आंबेडकर साहेबांना एक छोटंसं सांगू इच्छितो की येथील भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी बौद्धाचार्य तर ते नेहमी आम्हाला बोलायचे की तुम्ही आंबेडकर साहेबांना या कार्यक्रमात बोलवतच नाहीत. इथले पदाधिकारी बौद्धाचार्य आम्हाला नेहमी बोलायचे की तुम्ही इतका मोठा कार्यक्रम घेता, सकाळपासून संध्याकाळ लोक 25,000 लोक व्हिजिट करतात आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही आंबेडकर साहेबाला का बोलवत नाही. तर आम्ही सांगायचो की आंबेडकर साहेबांना 6 तारखेला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो, म्हणजे व्यस्त असतात, दुसऱ्या दिवशी फार थकलेले असतात, तर शक्य नाही. परंतु या वर्षी साहेब म्हटलं तुम्ही नक्की या, कारण की या ठिकाणी तुम्ही आलात तर जे काही आज लोक आंबेडकर नावाचं घोंगडं घालून स्वतःचं रक्षण करतात, समाजामध्ये चुकीचा मेसेज पसरवतात, तर जर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्षपणे आलात तर जे काही आंबेडकर नावाचं काही लोक घोंगडं पसरून फिरत आहेत तर त्यांना चोख उत्तर मिळेल. आणि हे पण उत्तर द्यायचं होतं की भिक्खू संघ हा जर बोधिसत्वांना मानतो, बाबासाहेबांमुळे जे काही आज घडलेलं आहे, तर भिक्खू संघ आंबेडकर फॅमिलीला वगळून कधीही या भारत देशामध्ये पुढे जाणार नाही, हे मात्र गॅरंटी आहे. भिक्खू संघ आंबेडकर फॅमिलीला वगळून पुढे जाणार नाही, हे आम्ही शब्द दिला. तर आम्ही विनंती करतो की आपल्या व्याख्यानानंतर माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचं एक पात्री नाटक होणार आहे. त्यापूर्वी आपण आपलं व्याख्यान 2 शब्द लोकांना संबोधित करावं, आपल्या वेळेनुसार करावं. हा स्टेज आपला आहे, आपल्या हक्काचा आहे. माँ करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू. या दंभमंचकावरती उपस्थित पूज्य म्हणतेजी त्यांना मी वंदन करतो. बऱ्याच वेळेला आम्ही एकत्र, शिवकुमार कांबळे आहे, बऱ्याच वेळेला एकत्र असतो. सभा मिटिंगाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं म्हणून देखील आपलं अभिनंदन करतो. मंचकावरती उपस्थित नरवडे साहेब, बैसाने साहेब, उपासक उपासिका, अंजली भारती आत्ताच आलेले आहेत, उपासक उपासिका निबंध भगिनी, आनंद वाटला. पहिल्यांदाच मी या बुद्ध विहारामध्ये आपल्या समोर संबोधित करण्याचा मला योग भंतेजींनी दिला, त्यांचा देखील मी आभार मानतो. मध्यंतरी मोठ्या कष्टाने हे सगळे वास्तू वाचवली, संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, तुमचं देखील मी अभिनंदन करतो. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहून आज भंतेजींनी जो हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, महामानवास वंदना, अभिवादन, आणि त्याला मोठ्या संख्येने आपण हजर राहिलेला आहात. समाजाचा आपण काहीतरी देतो, बाबासाहेबांबद्दल आपण कृतज्ञता दाखवतोय.
हे कालचं चित्र आहे. आजचं चित्र मी इकडेच हिरानंदानी या बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये बघतो. लाखोच्या संख्येने गेल्या 4 तारखेपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आणि त्या परिसरामध्ये लाखोच्या संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, मुंबई नाही तर देशाभरामधून येत आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि त्या शांततेने ते आज निघून जात आहेत. म्हणून 2 दिवसापूर्वी 6 डिसेंबरच्या आधी जी पोलीस कमिशनरांची बैठक झाली, भारतीय बौद्ध महासभा ज्याच्यामध्ये मी होतो, तेव्हा सांगितलं एक आदर्श आहे आंबेडकरी समाजाचा, बाबासाहेबांच्या अनुयायाचा, की एवढ्या मोठ्या संख्येने येतात. आता तुम्ही म्हणताय की 10 लाखाच्या आजूबाजूला हा आकडा आहे. शांततेमध्ये येतात, अभिवादन करताना आणि शांततेने जातात. हे इतर समाजासाठी उदाहरण आहे. कारण बाबासाहेबांच्या विचारामुळे आणि भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामुळे आज आम्ही प्रबुद्ध झालेलो आहोत. आणि प्रबुद्ध झालेला समाज हा शिस्तीने चालतो. एक समाजामध्ये जे काय बाबासाहेबांचे अनुयायी येत आहेत, एक काळ असा देखील मी बघितला, कारण संपूर्ण चैत्यभूमीची व्यवस्था भारतीय बौद्ध महासभा त्याच्या माध्यमामधून जाते. असा बघितला काळ 70 आणि 80च्या दशकामध्ये बौद्धांशिवाय तिथे कोणीच येत नव्हतं. वस्तुस्थिती आहे ती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. फार म्हणजे थोडक्या म्हणजे काही हजारो मध्ये ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे मुंबईतले लोक आहेत, आजूबाजूचे लोक आहेत. परंतु परिस्थिती झपाट्याने बदललेली आहे. आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध आंबेडकरवादी नाही, तर इतर समाजातले घटक, मायनॉरिटीचे घटक, मुस्लिम समाज, आदिवासी समाज, हा मोठ्या संख्ये, ओबीसी समाज हा मोठ्या संख्येने येतो. ज्याने बाबासाहेब वाचलेला, ज्याने अभ्यास केलेला आहे बाबासाहेबांचा, त्यांना बाबासाहेब आज आपले वाटू लागलेले आहेत. ज्या समाजाच्या समस्या आहेत त्या समस्याची उत्तरे बाबासाहेबांच्या विचारामध्ये, पुस्तकामध्ये, साहित्यकामध्ये मिळतात. म्हणून हा समाज बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतो. काही दशकामध्ये, हजारो मध्ये येणारा आज लाखोच्या संख्येने येत आहे. बाबासाहेबांना अभिवादन करून आपली ऊर्जा, शक्ती, प्रेरणा घेऊन निघतो. काही मागण्यासाठी येत नाही, हा मोठा विरोध आहे. इतर समाजामध्ये जे मंदिरामध्ये जातात, काही मागण्यासाठी आंबेडकर अनुयायी येत नाही, तर बाबासाहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी, ऊर्जा घेण्यासाठी, शक्ती घेण्यासाठी, आपली पुढची वाटचाल कशी असावी ते घेण्यासाठी येतं. कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या मानवामुळे आमचं सगळं विश्व बदललेलं आहे. मला नरवडे सरांचं आवडलं, बनतेजींनी जो उल्लेख केला,
कारण औरंगाबादला मी रेग्युलरली जात असतो. ज्या कॉलेज मधून ते शिकलेले आहेत आता त्याचा मी ट्रस्टी आहे, मिलिंद कॉलेजचा, सिद्धार्थ कॉलेजचा. म्हणून मला ती आत्मीयता वाटली. 70च्या काळामध्ये 60 रुपयामध्ये शिकलेले 60 लाखाचं लग्न करतंय, ही समाजाची प्रगती दाखवते, बाबासाहेबांची क्रांती दाखवते, बाबासाहेबांनी केलेलं काम दाखवते. म्हणून असा समाज घडत गेला. औरंगाबादचा विषय आला म्हणून अजून एक सांगू इच्छितो. मध्यंतरी मला 1 वर्षापूर्वी औरंगाबाद मध्ये मला आमंत्रण देण्यात आलं होतं. सभा संमेलन, भारतीय बौद्ध महासभेची अधिवेशनं याला मी जात असतो. काही बुजुर्ग लोक औरंगाबाद वरून माझ्या ऑफिस आंबेडकर भवन मध्ये आले आणि त्याने सांगितलं, भीमरावजी, कशाही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्याला बोलवलेला आहे, आम्ही तुम्हाला आमंत्रण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मी सांगितलं, मी एवढा व्यस्त असतो, ह्या शाळेच्या मुलांची आमंत्रण वगैरे आणि त्यांचा सत्कारासाठी मला वेळ नाही. माझ्या शुभेच्छा मी कागदावरती पाठवतो, लिहून पाठवतो, वाचून दाखवा. साहेब, आमची कल्पना ऐका. नरावडे सरांसाठी मी बोलतोय, जरा बरोबर ऐका. अगदी म्हणजे आमची कल्पना तर ऐकून घ्या. आधीच तुम्ही म्हणताय मी येणार नाही वगैरे. बोलो ठीक आहे, मग आपण सांगा काय, कशासाठी निमंत्रण आहे. ते म्हणे शाळेचे आमचे विद्यार्थी आहेत. त्या पहिल्या विद्यार्थ्याचं वय आहे 80 वर्षाचा आहे, तो यंग आहे. मी पण उडालो, 80 वर्षाचा विद्यार्थी आणि यंग असणार. आणि शेवटचा आमचा विद्यार्थी आहे 93 वर्षाचा आहे, त्यांचा सत्कार आहे. मी म्हणलं, बाबा विस्तृत मध्ये सांगा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबासाहेबांनी ज्या विद्यार्थ्यांना मिलिंद कॉलेजमध्ये शिकवले, हे बाबासाहेबांचे विद्यार्थी. त्यावेळेला मिलिंद कॉलेजचं कन्स्ट्रक्शन झालं नव्हतं. धनावडे सरांना माहिती आहे, मिलिटरीच्या बॅरेक्स मध्ये मिलिंद कॉलेज भरायचं, तिथे बाबासाहेब जाऊन शिकवायचे. जेव्हा जेव्हा ते औरंगाबादला जातील तेव्हा त्या सत्काराला मी गेलो आणि मी देखील धन्य झालो. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मी त्यांना सांगितलं, मला माझा मी गौरव समजतो की बाबासाहेबांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांचा मी सत्कार करतो. एवढी ऊर्जा त्या विद्यार्थ्यांमध्ये आली होती की जे बाबासाहेबांचे विद्यार्थी होते, मोजून जवळजवळ 7 ते 8 विद्यार्थी होते, जास्त नव्हते. परंतु नातवंड परतोंड ह्यांना घेऊन सगळे लोक आले होते. नंतरच्या काळामध्ये मला त्यांच्याकडून फोन आले की भीमरावजी जो सत्कार केला, त्या सत्कारामध्ये आमच्या आजोबामध्ये, पंजोबामध्ये, आमच्यामध्ये जो फरक दिसला, एक एनर्जी आली की ते म्हणे अजून मी 2-4 वर्ष काढू शकतो. असे विद्यार्थी त्या मिलिंद कॉलेजमध्ये घडवण्यात आले. म्हणून नरवणे सरांचा देखील मी अभिनंदन करेन की बाबासाहेबांची एज्युकेशन क्रांती या लोकांनी पडून दिली नाही, फेल होऊन दिली नाही. ते बाबासाहेब म्हणाले होते शिका. ही पहिली पिढी आहे बाबासाहेबांच्या वेळची, बाबासाहेबांच्या नंतरची, की ज्यांनी शिकले. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून रिझर्वेशन पॉलिसी आणली. कलम 340, 341